यांना निर्देशित करून निधी वर्ग करण्यात यावा असं हे सरळ सरळ लिहितात आणि शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहू नये म्हणून याबाबतची कारवाई तातडीने म्हणजे आजच करण्यात यावी, आजच करण्यात यावी असं हे धनंजय मुंडेंचं पत्र आहे आणि त्याच्यावर त्यांची सही आहे, याच्यावर कुठली तारीख नाही आहे। आणि आता पुढची गंमत बघा, याच्या बेसिसवर हा 11 तारखेचा GR निघतो, 11 ऑक्टोबरचा हा GR काढण्यात आला आणि त्याच्यात 2 गोष्टी केल्या। एक म्हणजे आपल्याला अतिरिक्त 500 कोटी देण्यात यावे आणि हे जे 200 कोटी होते जे मी मागच्या जेव्हा घोटाळा काढला होता त्याच्यात म्हटलं होतं की 200 कोटीचे नंतर बॅटरी स्प्रेअर पंप आणि सोलार लाईट ट्रॅपे घेतले गेले ते वेगळे असे हे दोन्ही सँक्शन या GR मधनच करण्यात आले। पण हे कधी नव्हतंच। कॅबिनेट बैठक 23 तारखेची पण बघा, 30 तारखेची पण बघा, याच्या 200 कोटी बद्दल एक चकार शब्द सुद्धा लिहिलेला नाही। त्याच्यात जे लिहिलेलं आहे त्याच्या दोन्ही अटॅचमेंट्स मी तुम्हाला पाठवल्यात। त्यांचं म्हणणं कदाचित असं असावं की हे एक पत्र आहे, पत्र कॅबिनेट मीटिंग मधलं नाही, हे एक पत्र आहे आणि त्या पत्रात हे सचिव कृषी यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं 23 तारखेचं। याच्यातले जे निर्णय झालेत, निर्णय नंबर 1 आणि निर्णय नंबर 2, निर्णय नंबर 2 आहे 500 कोटी अतिरिक्त निधी मिळावा म्हणजे हे सगळं सोडून आणि एक 500 कोटी मिळावा असा होता। आणि दुसरा जो निर्णय त्याच्यात अ ब क ड असं 4 गोष्टी आहेत, त्याच्यात कुठेही 200 कोटीचं नवीन आपण प्रस्ताव करतोय, त्याला शासन मान्यता देतोय असा शासन निर्णय झालेला नाही, मंत्रिपदाचा निर्णय झालेला नाही। म्हणजे खोटं बोलून धनंजय मुंडे हे असं मांडतात, त्याच्यावर GR काढतात आणि ते करून घेत आहेत। इतकी लिमिट यांची जर होत असेल तर ह्यांना कुठल्याही मंत्रिपदावर कधीही बसता कामा नये, त्यांची तितकी पात्रताच नाही। कारण इतका भ्रष्ट माणूस जो मंत्रिमंडळाचे निर्णय झालाय असं दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री यापुढे कधीही झाला नाही पाहिजे। कृषी तर नाहीच नाही, कधीही हा मंत्री झाला नाही पाहिजे अशी माझी थेट मागणी आहे। आणि आता तरी अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी कारवाई करावी, कारण हे खोटे निर्णय दाखवून मंत्रिमंडळात कॅबिनेट बैठकीत झालेला निर्णय आहे असं सांगून जर GR काढला असेल तर हे ॲब्सोल्यूट खोटं आहे। आता लगेच पटपट उठतील, पुन्हा माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर प्रेस कॉन्फरन्स घेतील, वाटेल ते बडबडतील, तर त्यांना मला सांगायचं आता जे बोलायचं आहे ना तुम्हाला ते पेपर निशी बोला। 23 तारखेचा तुम्ही कॅबिनेट मीटिंगचे मिनिट्स मांडा, 30 तारखेचे कॅबिनेट मीटिंगचे मिनिट्स मांडा आणि मग सांगा की हा निर्णय कुठच्या कॅबिनेटमध्ये आणि कधी झाला होता। तुमच्या पत्रात तुम्ही लिहिले 23 आणि 30 दोन्ही याच्यात हा निर्णय झालेला नाही। आता कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल प्लीज विचारा। दुसरा तुम्ही मुद्दा मांडला आहे 500 कोटीच्या संदर्भातलं, ते लेटर कुणी कुणाला लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की अ तर त्याच्यामध्ये काही तपशील दिलाय की त्या जागा रिकाम्या सोडण्यात? नाही, त्या जागा मी वाचून पण दाखवते, त्याच्यात काय काय लिहिलेलं आहे। राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनाबाबत सादरीकरण सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्याबाबत हा पहिला मुद्दा। ब आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेबाबत, क आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत आणि ड आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत। हा आहे पहिला पेज नंबर 1 आणि पेज नंबर 2 मध्ये अतिरिक्त 500 कोटीचा निधी देण्यात यावा असं एक पत्र आहे। आणि आता आणि एक महत्त्वाचं पत्र आहे 500 कोटी जे तुम्ही म्हणताय तिथे काही दिलंय का, कशासाठी ते 500 कोटी? हा मी ते पण तुला तेच सांगते की त्याच्यात एक पत्र होतं जे कृषी आयुक्तांनी लिहिलं होतं आणि ते कृषी आयुक्तांनी लिहिलेलं पत्र